तालुक्यावर आले आणि हाच धोका आहे. स्वर्गीय गणपतरावजी देशमुख 75 वर्ष आणि शहाजी बापू पाटील 51 वर्ष दोघांनी या तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवलं होतं. आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्यानं ताट मानानं चालत होता. हे आमचं राजकारण होतं आणि आज राजकारणानं वेगळं वळण घेतलं. हेलिकॉप्टरनं यायचं धाड 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 मिलिटरीच्या माणसासारखं चालत सुटायचं, दाब द्यायचा, दापाशा दाखवायला चाललंय काही नेमकं तिथे. निवडणुका लढवाय आलाय का तुम्ही? गुंडगिरी दादागिरी आमच्यावर करावी राहायला काय? तुमच्या सगळ्यांना माझी आई शपथ आहे, तुमच्या आईची. उमेदवार या तालुक्यातला मिटिंग घेऊन बाबासाहेब देशमुखांनी बनकर आबा जाहीर केला का मी आनंदामाने जाहीर केला होता? तुम्ही सांगा खरं बोल. उमेदवार जाहीर केला सगळ्या पक्षानं, मिटिंग घेतली. शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकमी एक्का बनकर आबा उमेदवार. जयाभाऊ नाव मला ठेवताय. 50 वेळा गावात नाला माझ्या त्या ऑफिस पुन्हा जात आहे. भुयारातनं गाडी बाग 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 वाजत जाते. ती करोडोपती असलेल्या त्या बाळासाहेब रेडिया बागल्या जात. आमच्या गरीबाच्या घरी त्या ऑफिस मध्ये पोराच्या तर मिळाला सा तुम्हाला सारखंच मकमक 14 जेवण करायचं तिकडे का पळत. ही लढाई मी जास्त बोलत नाही. या शहरासाठी माझ्या हट्टापोटी साहेबांनी 200 कोटी रुपये दिले. त्या 200 कोटी रुपयाची जर तुम्हाला काय दयामाया दाखवायची असेल काय हे आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याचं काय फेडायचं असं धनुष्यबाण हे चित्रायची मला झटका नाही. दीपक आबा सावंत पाटील आईचं बापाचं नाव घेऊन 50 वर्ष गुलाबजामुन बासुंदीच खाताना इथपर्यंत. आता जरा वळलं जरा भेटायला लागलं का सावलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाण ठेवून आजारी सलाईन लावून सुद्धा गडी पळत सुटतात बाळासाहेब रेड्या बांधल्यावर. काय आमदार, काय दीपक आबा. दुसऱ्या बाजूला ज्यांना निवडून दिलं जयकुमार गोरे, मला माहित होतं तुम्ही आता बिता उघडं पडलं म्हणाल. इतका बारका शाही बापू नाही. तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या आणि ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नावं मला विचार. होतो निवडणुकीआधी मला माहित होतं भाजपनं माझं कपाट बोललेलं आहे, पण मी शांत राहिलो, काय बोललो नाही, टीका केली नाही. पराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेबांवरून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही, पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली. चित्र तालुक्याला माहीत होतं तरी आम्ही सहन केलं, कारण मित्र पक्ष आपला. आणि आज जुळवायचं सोडून तोडायचं करताय तुम्ही. कशासाठी तोडलं? काय माझा गुन्हा होता? प्रशांत परेकाची आमदारकी करायसाठी रात्रंदिवस भाऊ दोघं 3 महिने झोपलो नाही आम्ही. रणजित निंबाळकर निवडून आला पाहिजे म्हणून या उत्तम जानकरचं पाय धरलं मी. नवरा बायकोचं पाय धरली. माझ्या दोस्ता पोरगाय म्हणून एवढ्या वेळ ऐकून आयुष्यात काय ऐकू नको. 1,00,000 मताचं 500 निंबाळकरला लीड घालवलं. ह्यांचा शब्द काल मोडला. नागपूरला घेऊन गेलो. हेडी फडणवीस साहेबांचं ऐकलं नाही. 1.5 वर्ष त्या बागल्यात मी चहा सुद्धा प्यायला गेलो नाही. एवढा प्रामाणिकपणा भाजपशी माझा असताना कशासाठी माझ्या मला निवडणुकीची भीती नाही. लढला नाही. रक्त भोसले घराण्याच्या माजी प्रभू लढला, तानाजी लढला, माझी कामकेर लढला, जावटी त्या दिल्लीत माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शेताचं तुकडं झालं तरी त्यानं सुद्धा सांगितलं की माझ्या हातातल्या साखळ्या सुद्धा तुझ्या हाती घोड्यापेक्षा दमदार देखण्यात येत्या.
हे बोलणारा छत्रपती संभाजी महाराज त्याच्या रक्तातली अवलाद आहे. नरडक तुटून पडले तरी माग पुढं बघणार नाही. तो स्वाभिमान मेलो तर घाट ठेवणार नाही. एवढं सांगतो, ही लढाई स्वाभिमानाची, ही लढाई आहे तुमची माझी, ही लढाई आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या अस्मितेची. जी अस्मिता जपण्यासाठी मावळ्यांनी प्राण दिलं, तसं शिंदे साहेबांच्या अस्मितासाठी ज्यांनी आपल्या सांगोला तालुक्यासाठी भरभरून दिलेलं आहे, त्यांच्या अस्मितेला जपण्यासाठी दिसाल तिथं धनुष्यबाणाला मारा. आणि हे जे बसले मला माहित आहे, घाबरून त्यांना बी कळले, सगळे कपारटे बोलले, काम झाले तमाम. आता रात्री बसल्या ते 2 हप्ते काढायचे म्हणजे बघा. सांगोल तो आलो काय, सुभद्रेचं पंचपक्वान सोडून श्रीकृष्णानं द्रौपदीची भाजी भाकरी खाल्ली होती. अरे एरड्या, तुझं आपच्या दिसाची थाळी धुडकोल माझी जनता आणि आनंद पाण्याच्या झोपडीतली भाजी भाकरी खाई, एवढं ते खात्रीने सांगतो. पैशावर सांगोला तालुका विकत घेऊ नका, तुमचा घनघोर अपमान होईल. आणि लय मस्ती पैशाची आली नाही आमच्यात सत्ता, पण भाजरावनं आमच्या हातात आमचं मनगाठा एवढं ध्यानात. पेटवून उठलं तर सरळ काय कुणा जाऊ दबकवत आहे, मला दबकवत आहे. महाराष्ट्र मला घाबरतो आणि कुठली गावची माकडं आले ती मला दबकवत आहे. एक जण इथं लय अवघड आहे, दीपक आव्हानं बोलून घेऊ ना, लय अवघड आहे, माझं लय अवघड झालं. तुम्ही बापू तुमच्या पाया पडतो, 5-6 जागा घ्या आणि होय म्हणा. काय म्हणलं, कुठं जावं लागत. दुसऱ्या जिल्हाध्यक्षाला मला वाटतं तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू. मी तुम्हाला उपनगराध्यक्ष आणि 7-8 जागा दिलो, बाळू केदार मला द्यायला लागला. काय ना तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला का, काही कळतं का नाही. तालुक्याचा राजा पडलो तरी राजाचा, हरलो तरी राजा. या तालुक्याला 2 राजे, एक भाई गणपतरावजी देशमुख, एक शाळजी पाटील सोडून या तालुक्याला कुणी थांबवायचं नाही. हे सांगतो आज तुम्हाला या ठिकाणी भाई गणपतरावजी देशमुखांच्या समाधीची पूजा करायचा अधिकार यांनी गमावलेला आहे. आता समाधीची पूजा करायचा आपला अधिकार आहे. आजपासून सांगतो तुम्हाला, निवडणूक जिंका, घरादारा जावा, लढाई जिंका आणि गुलालाची उधळण करत आनंदा मानेला शेतकऱ्यांच्या भाई गणपतराव देशमुखांच्या समाधीवर घेऊन जाऊया आणि आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊया. कारण आबासाहेबांचं आयुष्यात मिळवलं, नातवानं सगळं रे घालवलं. पोपटराव देशमुख कसला बाळ जन्माला आणला, कुठला पाळणा गायला होता ह्याच्या पाळण्याला. जास्त बोलत नाही, वेळ कमी आहे. पुन्हा कळकळ मैदान शेवटचं आहे, शेवटची सभा ही खरं मैदान. हाय मी काळजी करू नका, दबाकच आहे. आता फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो. माझे 2 शब्द संपतो.